मी हेमंत सर, मास्टर माइंड स्पर्धा परीक्षा क्लासेस ढानकीचे संचालक. मित्रांनो, आज मी तुम्हाला शिकवायला नाही तर समजवायला आलेलो आहे. तर समजवायचं काय आहे की आपण स्पर्धा परीक्षेला जाताना काय करतो. मित्रांनो, स्वतःजवळ काय आहे काय नाही यापेक्षा आपण किती काय करू शकतो याकडे जास्त लक्ष द्या. खूप सारे मुलं आज ऑनलाईनचा जमाना आहे, यूट्यूब पाहतात. यूट्यूबवर एखादी शिक्षक खूप सिंपल प्रश्न घेते, एखादी शिक्षक खूप हार्ड क्वेश्चन्स घेते. आता मी म्हणेन सिंपल प्रश्न घेणाऱ्यांनाच मी जास्त महत्त्व देईन. मी कदाचित हार्ड प्रश्न घेत असेल त्यालाही मी महत्त्व देणार नाही. ह्याचं पहिलं कारण असं, मित्रांनो, आपल्याकडे हार्ड क्वेश्चनची किती पर्सेंटेज प्रोबॅबिलिटी आहे की ते मिळवू शकतो आपण. बरं, कठीण प्रश्न प्रत्येक वेळेस परीक्षेत आपल्याला कठीणच देतो. म्हणजे एखादी विषय आहे, मला एक मुलगा नेहमी प्रश्न करते, नुसतं व्हॉट्सअपवर पाठवते, मी त्याला उत्तर पाठवतो रिप्लाय, म्हणजे माझ्या मोबाईलमध्ये मी तुम्हाला ते स्क्रीनशॉटही कदाचित काही मुलांनी मागितलं तर मी देणार, त्यांना काही विषय नाही त्याच्याबद्दल. पण त्याला प्रत्येक वेळेस त्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे. उत्तर दिल्यानंतर काय होत आहे की त्याला सक्सेस काय भेटत आहे, कारण त्याची बेसिक बरोबर नाही मित्रांनो. मग आता ह्याच बेसिकसाठी कोण आवश्यक आहे, तर तुम्ही तयारी करत असताना कशाची तयारी करत आहात, कशासाठी करत आहात. मी जर सांगितलं तुम्हाला का मित्रांनो 92चा स्क्वेअर किती, आता सगळ्यांना भरपूर साऱ्या, मला 4-5 कंडिशननी हा स्क्वेअर सोडवता येते. मी असंही म्हणू शकतो 8 64, 92 मधून 8 गेले 84 राहिले, बोलू शकतो. मी करू शकतो 108 गुणिला 112, 12 96, 120. बरं, याच्यानं तुमचं गणित सुधरेल का असं वाटते का तुम्हाला की सरांनी असं सांगितलं. एक उदाहरण आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहिले किंवा रील्समध्ये पाहिलो त्या प्रश्नाचं उत्तर, तर आपल्याला लवकरात लवकर समजेल. मी तुम्हाला आजही विनंती करतो, आजही मी तुम्हाला तेच सांगण्याची इच्छा करतो की तुम्ही यूट्यूबवर क्लासेस घ्या किंवा ऑफलाईनला क्लासेस घ्या. सगळ्यात जास्त तुम्हाला रिझल्ट त्या पद्धतीतून मिळेल जर तुम्ही त्या पद्धतीला वापरत असाल तर. आपण काय करतो, आता जसं एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला घेतो, प्रश्नच घेतो. स्पर्धा परीक्षेबद्दल काय सांगायलो ते सांगायचंच मला, प्रश्नच घेतो. आज खूप मी आता यूट्यूबवर बनलेला आहे, तर यूट्यूब पाहत असताना मला खूप सारे प्रश्न दिसतात. शिक्षक 10,000 रुपयाची राशी 15%नी 3 वर्षाचं चक्रवृद्धी व्याज किती. मग ते सांगतात आपापल्या पद्धतीने, सगळे सांगतात. आता मला याच्या 3 पद्धती माहीत आहेत. याची 3 पद्धती म्हणजे पहिले 10,000 रुपये ठेवले, पहिला वर्ष फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर असं मी लिहू शकतो. बरं, 10,000 वर 15%ने पहिल्या वर्षी किती भेटेल, तर 1,500 रुपये भेटतील. तर 10,000 वर प्रत्येक वर्षी 1,500 रुपये भेटणार आहेत, काही विषयच नाही. प्रत्येक वर्षी 1,500 रुपये भेटणारच आहेत. पण दुसऱ्या वर्षी ह्या 15 वरही भेटणार आहेत ना, तर मग हे 225 झाले. बरं, हे 225 याच्यावर याला भेटणारच आहेत, काही विषय नाही. बरं, तिसरा विषय, आता याला याच्यावरही 1,500 वरही भेटतील ना, म्हणजे आणखी 225. बरं, याच्यावरही मिळतील. मग आता 15×5 = 75, 5 हातचे 7, 15×3 = 37, 7 हातचे 3, 15×3 = 3, 33, 33×75, 33.75. बरं, किती मुलांना समजला, काहीच समजणार नाही. बरं, शिक्षकांनी सांगितलं शॉर्ट व्हिडिओमध्ये 1 मिनिटाच्या 2 मिनिटाच्या याच्यामध्ये सांगितलं एवढाच व्याज येणार आहे. तुम्ही कशाही पद्धतीने कराल, 15×3 = 45, 4,500, 25 2×3 = 675 आणि ते 33.75 यांची बेरीज केली तर एवढंच उत्तर येणार आहे. कोणत्याही पद्धतीने वापरा. 5×3 = 8, 6 7×3 = 10 0, 6 6 12 2 हातच्या 1, 5,208 रुपये 75 पैसे. कंपाऊंड इंटरेस्ट सी आहे, ज्याला आपण कंपाऊंड इंटरेस्ट म्हणतो, तो तसाच येणार आहे. बरं, खूप साऱ्या कंडिशन अशा झालेल्या आहेत. हाच एक चॅप्टर नाही. वर्क टाइम डिस्टन्स, एका मित्रांनी आता प्रश्न पाठवला मला की 6,000 रुपये आणि ब 9,000 रुपये घेते, 6,000 आणि ब 9,000 रुपये, 4 महिन्यानंतर आणि ब 6 महिन्यानंतर आपली अर्धी काढून घेते. हा अर्धा काढते तर हा 3,000 होते, यांनी अर्धी काढली तर 4.5 होते. आता 8 इथं 8 इथं 6 येतील. एकूण त्याला लाभ झालेला आहे म्हणते 86,000 रुपये. काय प्रॉब्लेम काय आहे पहा, 6 × 24 न 8 × 24, 24 दुने 48. इथं काय होईल, 9 × 54 न 6 × 30 = 0 हातचे 3, 6 × 24 न 3 = 27, म्हणजे हे 81 ने हे 48.
आता काय 48 81 भाग जाते, कशाने भाग जाते तर 3 सोडती 48 न 27 ती 81 6 7 13 3 हातच्या 1 3 4 मास्तर होता म्हणून सोडवलं, काही विषय नाही. तुम्हाला वाटेल की सोपं आहे, सरांनी काय प्रश्न वाचून आले असतील, नाही वाचून यायचे प्रश्न नाही. हे प्रश्न सोपे असतात दादांनो, आम्ही तेवढंच सोपं घेऊ शकतो. पण तुम्ही यांच्यावर प्रॅक्टिस किती करत आहात, तुम्ही स्वतःच्या मनाने प्रश्न किती निर्माण करत आहात, कोणताही विषय असो, बुद्धिमत्ता असो, गणित असो, इंग्लिश असो. मग स्पर्धा परीक्षा कशासाठी आहे हे प्रश्न जवळपास तुम्ही यूट्यूबवर म्हणण्यापेक्षा गुगलवर सर्च कराल तरी यांच्या उत्तर भेटेल. वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे शिक्षक उत्तरं देतील. पण विषय असं महत्त्वाचा आहे, आपल्याला इथून यश मिळेल का? बरं, एवढं झाल्याने होईल का? थोडंसं उशीर गेली होती त्याच्यामुळे मी थांबायला लावलं. असं काय होते, कोणत्या अडचणी येतात आपल्याला, कोणते निमित्त होतात की आपण ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास करत असताना अडचणी काय? मला सांगा, असे कोणते आई वडील आहेत की जे मुलं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना त्यांना घरी काम करायला सांगतात? एखादी असू शकते, होतकरू विद्यार्थी असू शकते, त्याच्याबद्दल काही शक नाही. पण तुम्हाला अभ्यास करायला त्रास कोणता आहे? येणारी पोलीस भरती आता जवळपास सप्टेंबरमध्ये निघेल असं सगळेजण म्हणतात. मला आय डोंट, सरकारने रिक्रुटमेंटची घोषणा केलेली आहे, त्याच्यामुळे प्रत्येक पोलीस भरतीवाले त्या तयारीतच आहेत की आपण ॲड टाकायची, मुलांना सांगायचं सप्टेंबरमध्ये यायचं. पण काय कॉन्फिडन्स आहे, कुठला कॉन्फिडन्सनी सांगतो आपण की सप्टेंबर महिन्यात पोलीस भरती होईल म्हणून? बरं, नाही झाली सप्टेंबर महिन्यात, जानेवारीपर्यंत जाईल. मला त्यांच्या विरोध नाही करायचे आहे, कुणाचाच विरोध नाही करायचा आहे, कुणाबद्दल बोलायचे नाही आहे. मला हे सांगायचं आहे की तुम्ही खरोखर तयार होतात का? बरं, असे भरपूर मुलं आहेत. यावर्षी मी मुंबई पोलीसची माझ्याकडे लिस्ट आली, मी पाहिलं, पेपर झाल्यानंतरची लिस्ट आली, कन्फर्मवाली लिस्ट नाही, म्हणजे सिलेक्टेड लिस्ट नंतरचा विषय होता. पण ज्या मुलांना फिजिकलमध्ये 50 पैकी 50 मार्क होते त्यांना थेरीमध्ये त्यांना 35 मार्क बरोबर नाही. म्हणजे 100 पैकी 35 मार्क आपण घेत नाही आणि 50 मार्क घेतो फिजिकलमध्ये. बरं, फिजिकल चांगलं आहे तुमचं, मान्य आहे, मग हे थेरी करावं लागेल ना. मग थेरीसाठी चांगल्या शिक्षकाची आवश्यकता का नाही वाटत आहे तुम्हाला? जिथं तिथं तुम्ही एकाडमीमध्ये काय करता, सकाळी 5 वाजता उठता, करा, मला विरोध नाही, एकाडमीच्या विरोधात नाही आहे, करायला पाहिजेत. पण तुमच्या जरी इथं आउट ऑफ स्कोर आहे तर मग तुम्हाला हा क्षेत्र वाढवायला पाहिजेत ना. माझ्या गणित कमजोर आहे, मला गणित करावं लागेल. माझ्या मराठी कमजोर आहे, मला मराठी करावं लागेल. माझ्या जीके कमजोर आहे, मला जीके करावं लागेल. मी सगळ्या विषयाचे शिक्षक नाही आहे, पण शिकवताना सगळे विषय शिकवावं लागतात, कारण स्पर्धा परीक्षेतून आलेला व्यक्ती स्पर्धा परीक्षेबद्दल परिपूर्ण माहिती देणार आहे. आम्ही नुसते क्लासेस म्हणून क्लासेस उभे करायचे, मग मराठीचा नॉलेज काय आहे तर माहीत नाही, जीकेचा नॉलेज काय आहे तर माहीत नाही. मला खूप चांगलं बोलता येते म्हणून मी तुमच्यासोबत बोलावं असं कुठं होईल का? तर विद्यार्थ्यांनो, लक्ष द्या, अभ्यास तेवढ्याच पद्धतीने करा की जेणेकरून तुम्हाला अभ्यास म्हणजे काय हे समजलं पाहिजे. करा ना, रोजच्या 6 तास. जर फिजिकल तुमची चांगली आहे तर उठा ना, सकाळी 5 वाजता उठा, 5 ते 8 तुम्ही अभ्यास करा ना. जो विषय गणित तुम्हाला हार्ड वाटते, बुद्धिमत्ता हार्ड वाटते. काल टीईटीचा पेपर झाला, टेटचा पेपर झाला. त्या टेटमध्ये खूप चांगलं सिलॅलिझम्स आले होते, खूप पजल्स आल्या होत्या. आता प्रश्न काय झाला, जे मुलं बँकिंग सेक्टरला जुडून होते त्या मुलांचे ते प्रश्नाचे उत्तर चांगले गेलेत. जे मुलं त्या क्षेत्राला जुडूनच नव्हते, म्हणजे ज्यांनी गेल्या 10 वर्षात डीएड केलेलं आहे, न टीईटी निघाली, सीटीईटी निघाली, सीटीईटी निघाली, नंतर टेट निघाला, आता 9वी 10वीला सगळं प्रोनाऊन्स तयारी करायची आहे म्हणून त्यांनी पेपर दिला. रिझल्ट काय लागलं? त्यांनी शिक्षक भरतीच्या तयारी कशा ठेवल्या, धरलं, 15 दिवसापूर्वी फॉर्म काढले, 24 तारखेपासून पेपर होतील सुरू म्हणाले, 26 तारखेपासून पेपर सुरू केले त्यांनी. काहीच चुकलं नाही त्यांचं, बरोबर आहे. तुम्हाला येऊन जाऊन तसंच पाहिजेत, त्याच्याशिवाय पर्याय नाही ना, कारण तुम्ही अभ्यासच करत नाहीत. पण त्याच्यात नुकसान काय झालं, सगळ्यांनी फॉर्म भरला न. काय झालं, ऑनलाईन क्लासेस लावले भरपूर मुलांनी ऑनलाईन क्लासेस लावले. आता ऑनलाईन क्लासेसवाले शिक्षकांची काय चूक त्याच्यात बिचाऱ्यांची? ते बिचारे 3-3 तास 4-4 तास तुम्हाला ऑनलाईन ट्युशन घ्यायचे, 1000-500 रुपयामध्ये ट्युशन घेतले त्यांनी. मुलांचं काय म्हणणं आहे, त्या सरांनी बरोबर आम्हाला शिकवलंच नाही. असे कशी शिकवतील तुम्हाला परिपूर्ण? त्यांच्याजवळ 20-20 हजार 30-30 हजार मुलं जुळलेले आहेत, 20-30 हजार मुलं जुळलेले आहेत. तुमची ऑनलाईन टेस्टही घेण्या बिचाऱ्यांना. तर तुम्ही किती तयारी करतात, महत्वाचा मुद्दा काय आहे, तुम्ही किती तयारी करतात. कोणताच शिक्षक खराब नाही, मग तो फॉर्म्युल्यानी शिकवत असेल, ट्रिक्सनी शिकवत असेल, किंवा माझ्यासारखा खूप जास्त बोलून शिकवत असेल. शिक्षक कमजोर नाही आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण कुठंतरी चुकतो, आपल्याला आपलं समजावं लागेल.
हे जिथपर्यंत समजणार नाही तिथपर्यंत स्पर्धा परीक्षा काय करणार नाही. स्पर्धा परीक्षा म्हणजे काय समजलं? भरपूर मुलांनी स्पर्धा परीक्षा म्हणजे समजलं आहे कॉम्पिटिशन. हा कॉम्पिटिशन वेगळा आहे मित्रांनो. मी पुष्कळ वेळा सांगण्याचा प्रयत्न करतो, कॉम्पिटिशन वेगळा आहे ना कॉम्पिटेटिव्ह वेगळी आहे. कॉम्पिटेटिव्ह म्हणजे काय? तर कॉम्पिटेटिव्ह म्हणजे स्वतःला जिंकण्यासाठी. इथं कुणाला हरवायचे नाही कॉम्पिटेटिव्ह मध्ये. तुम्हाला माझा मित्र कोणता तरी भारत आहे, माझा मित्र कोणता तरी हितेश आहे, त्याला हरवायचे नाहीये. मला जिंकायचे आहे, त्यांनी सुद्धा माझ्यासोबत जिंकलं पाहिजेत. हा कॉम्पिटेटिव्ह आहे ना. कॉम्पिटिशन म्हणजे काय? जे स्पर्धा आहे, कोणती व्यक्तिगत स्वरूपाची जे स्पर्धा आहे, त्याच्यामध्ये मी याच्यापेक्षा समोर जाईन, हिला स्पर्धा म्हणतात. आणि तो शिल्ड घेतात, त्याला स्पर्धा म्हणतात. तर आपली ती स्पर्धा नाही आहे मित्रांनो, आपली कॉम्पिटेटिव्हची स्पर्धा आहे. याच्यात काय? मित्र जास्त जुळले पाहिजेत तुम्हाला त्याच क्षेत्रातले. आणि तो मित्र म्हणते, आपलं काय परिस्थिती आहे, आपल्या मित्रांनी जर म्हटलं की पुस्तक वाचूया पण 2 तास, तर नाही. बरं, त्या मित्रांनी म्हटलं चला शूज घ्यायला जायचे आहे रे आपल्याला, तर दोघे येतात त्याच्या गाडीवर. बरं, का बरं असं? तर नाही, याच्यासारखे हेमंत सारखे शूज भारतला लागते, भारत सारखे शूज पवनला लागते. तर ही परिस्थिती निर्माण होते. ही परिस्थिती निर्माण व्हायलाच नको सगळ्यांनी. काही आवश्यकता नाही. हुसेन बोल्ट सुद्धा म्हणते की 9 सेकंदाच्या तयारीसाठी मला 4 वर्ष मेहनत करावी लागली. बरं, आपल्याला तेवढी नाही करायची आहे. वर्षभरात 1.5 वर्षात पोलीस भरतीत, आर्मीत, रेल्वेत नाही आहेत का 6 महिन्यात सक्सेस होणारे? झालेले आहेत. पण त्यांच्या फक्त उद्दिष्ट आणि ध्येय सारखा होता. स्पर्धा म्हणजे स्पर्धा करायची कोणती? तर कॉम्पिटेटिव्हची. आणि आपली काय परिस्थिती आहे? आज मित्राच्या घरी लग्न आहे, हळदीलाही जातो, लग्नालाही जातो, परवाच्या दिवशी रिसेप्शन आहे त्यालाही जातो, आणखी कोणता तरी गोड खारड जेवण आहे त्यालाही जातो. बरं, जा, त्याच्यातही विरोध नाही, पण काही लिमिटेड टाइमसाठी जा ना. नाही आलेला आहे तर जीवनात जगायचे नाही का? जगावं लागणार आहे मित्रांनो. बरं, आपण लग्नात जातो, पहा जे मित्र प्रत्येकाच्या लग्नात जातात ना, ते प्रत्येकाच्या लग्नातच जात असतात आयुष्यभर. त्यांना स्पर्धा दिसत नाही कुठं. मग त्यांना काहीतरी वर्षाच्या झाल्यानंतर, 35-40 वर्षाच्या गेल्यानंतर लक्षात येते, अरे नाही रे, याच्यापेक्षा मी समोर गेलो असतो. बघा बरं, शाळेतला विद्यार्थी आपल्या 10वीतला 12वीतला मित्र काढा बरं. जो हुशार होता तो कुठंतरी चिपकला किंवा काहीतरी चांगल्या याच्या ठिकाणी कंपनीमध्ये काम करत आहे. पण जो मिडल पोरगा आहे, तो मिडल व्यवस्थित काहीतरी कमी झालं तर कमीच नाही, तो लास्ट बेंचरचा विषयच नाही. लास्ट बेंचर सारखा हुशार विद्यार्थी आपल्याकडे अवेलेबल नाही. लास्ट बेंचर बद्दल आपल्याला काहीच बोलायचे नाही, तो हुशार आहे, पण त्याला कुठं टिकायचे हे माहित नाही. मी आज खूप परिस्थिती पाहतो. आई वडील काय करत आहेत की 5व्या वर्गापासून, आता शहरातले मुलं काय करतात की 5व्या वर्गापासून ते ट्युशन लावत, म्हणजे कुठं कामाला जात नाही. मी कामाला जा नको असं म्हणणार नाही, परिस्थिती असेल तर जायला पाहिजेत. पण फक्त 2 महिन्यासाठी 2-2 हजार रुपयानं कामाला जायचे ना, मग त्या पैशांच्या पुस्तकं घ्यायच्यासाठी कोणत्याच वडील करू शकत नाही. त्या आईवडिलांनाही मला म्हणायचं आहे, मुलांना शिक्षणात पाठवा, कोणत्या तरी सेक्टरचे अभ्यास लावून द्या घरी बसून. 1000 रुपयाच्या सिलेबस, 500 रुपयाच्या सिलेबस, नाही तर त्याला 2 तासाच्या पुस्तकं वाचायला शिकवा. असं आपल्याने होत नाही मित्रांनो. आणि त्याच्यामुळे काय होते की आपल्याला येणाऱ्या रिझल्टच मिळत नाही. बरं, पोलीस भरती करणारा तुम्ही सांगा बरं, कोणत्या, म्हणजे आता भरपूर सारे लोक म्हणतात इंजिनियर मुलं फॉर्म भरतही असतील, पण कोणता इंजिनियर पोलीस भरती करतो म्हणते? मग तो असेल गावंडळ कॉलेज असेल, गावठी कॉलेज असेल, इंजिनिअरिंगला लागलं नंबर म्हणून इंजिनिअरिंग केली, तो मुलगा करत असेल बाबा. नाही तर मला वाटत नाही, मी पाहिलं नाही बाबा इंजिनिअरिंग आणि डॉक्टर, कारण मीही शहरात राहिलेला आहे. इंजिनिअर डॉक्टर कुठं पोलीस भरतीचे फॉर्म भरतील का? मित्रांनो, ह्या गोष्टीला समजायचे आहे. आपल्याला कोणीतरी वेगळी न्यूज टाकून देते की तिथं डॉक्टर आले होते, तिथं इंजिनियर आले होते, त्यांनी आर्मीचाही फॉर्म भरला, पोलीसच्या. अरे आर्मीचाही फॉर्म भरला म्हणते त्या इंजिनियरनं. तर आता त्यांना कसं सांगावा की ग्रॅज्युएशन होतपर्यंत आर्मीची वयच राहत नाही? सांगता येईल का मित्रांनो? तरी पण लोक सांगतात नाही, तो आर्मीमध्ये फॉर्म भरलं त्यानं. असं कसं भरेल बाबा? त्याची वय होऊन जाते ना. इंजिनिअरिंग जर केलं तर 4 वर्ष लागतात त्याला, जवळपास 4.5 वर्षच लागतात. 6 महिने तर असेच निघून जातात त्यांचे ॲडमिशन होतपर्यंत. असं नाही होत मित्रांनो. म्हणून तुम्हाला एवढ्याची विनंती करतो की स्पर्धा परीक्षा करायची आहे. येणाऱ्या 6 महिन्यात खूप साऱ्या नोकऱ्या आहेत, गव्हर्नमेंटने सांगितलेल्या आहेत, तर ते काढणारच आहेत. कदाचित पावसाळ्यामुळे ते काढत नाही, हिवाळ्या अधिवेशनाच्या अगोदर तुम्हाला आता बोलतील ते. आता जुलै-ऑगस्टमध्ये जो अधिवेशन राहील, जून-जुलैमध्ये त्या अधिवेशनामध्ये नोंदणी होईल. PWDच्या जागा आहेत, वनरक्षकच्या जागा आहेत, पोलीस भरतीच्या जागा आहेत, भरपूर साऱ्या रिक्वायरमेंट आहेत. पण त्या जर तुम्हाला पूर्ण करायच्या असेल तर आजपासून तयारीला लागावं लागेल. मी म्हणत नाही माझ्याकडे या, माझ्याकडे करा, कारण माझ्या क्लास जर बघाल तर विद्यार्थी नाही,
एका विद्यार्थ्यावर क्लास चालवतो, तुमच्यासोबत यूट्यूबवर बोलत आहो, याच्यातच मला खूप जास्त आनंद आहे. तुम्ही पाहता नाही पाहत याच्याही मला काही जास्त दुःख वाटत नाही. मला फक्त आनंद या गोष्टीचा की मी तुमच्यासोबत बोलू शकत आहे. आज नाही समजलो, उद्या कधीतरी समजेन मी तुम्हाला. असो, धन्यवाद. पुन्हा तुम्हाला एवढंच सांगणं, माझे तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचत असतील तर लोकांना पाठवा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स घाला. धन्यवाद.